जुन्नर तालुक्यातील आळे येथे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं राबवण्यात येणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकराया हॉस्पिटल पनवेल, सुवर्णयुग मंच आळे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ आळे, संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडले। या शिबिरामध्ये एकूण 178 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली। यापैकी 87 नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल येथे रवाना करण्यात आलं। विशेष म्हणजे या शिबिरासाठी पारनेर, संगमनेर, अकोले तालुक्यामधून देखील नागरिकांनी उपस्थिती लावली आहे। यावरून या उपक्रमावरील जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून येतो। डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षात 5000 पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत व यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या। या सर्व उपचारांसाठी रुग्णांना एकही रुपया खर्च करावा लागत नाही। ही बाब ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरतीये। या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास व्यवस्था, जेवण, चष्मा व 1 महिन्यांची औषधं या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जात आहेत। तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येत असल्यानं नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं। याप्रसंगी शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉक्टर ओंकार पाटील, त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके, उपाध्यक्ष किसन जाधव, सचिव शिवाजी कुऱ्हाडे, सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी, सकाराम कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे, किसन बहिरट, हिरुजी कुऱ्हाडे, पांडुरंग गाढवे, योगेश वाघचौरे अशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं चालू असलेला या उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी डोळ्यांचे आरोग्य जपणारा व जीवनात नवा प्रकाश देणारा ठरत असून ही खरी सामाजिक गरज पूर्ण करणारी चळवळ असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। सोनू दिघे, ऑपरेशन लय चांगलं होतं। एवढ्या सुविधा आहे, तुम्हाला काय सांगू, खाजगी दवाखान्यात एवढ्या सुविधा नाही होती। पहिल्या ड्रायचं मी केलं खाजगीमध्ये, एवढ्या सुविधा नाही। फक्त रक्त लगेच चेक करून आणते डॉक्टर, तिच्या इंजेक्शन मारलं का ऑपरेशन केलं का जा। पण तिथं एवढ्या सुविधा, आम्ही 11 वाजता गेलो आणि तिथून पुढे जे आमचं जेवलं, तिथून पुढे जे आमचं तपासण्या चालू झाल्या तर रात्री 1 वाजेपर्यंत। नंतर आम्हाला झोपायला दिलं, सकाळी परत 7ला उठवलं, परत तपासण्या तर परत 1 वाजेपर्यंत, 2 वाजता ऑपरेशन चालू झालं। आणि चहा, नाश्ता सगळ्या मशनी, सगळ्या तपासण्या, तुमचं परत इंजेक्शन हे ते सगळं देतात। लय चांगले आहे, पण डोळे झाकून तुम्ही खुशाल ऑपरेशन करा, काही तकलीफ नाही, काय नाही। आता मला करून केले ना, महिना झाला मला, अजिबात तकलीफ नाही। फक्त आपण जपायचं, पाणी जाऊन द्यायचं नाही, डोळा चोळायचा नाही, ते सांगतो तसं औषध सोडायचं, पण त्यांनी जखम लगेच बरी होती। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, आळे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।